पौष्टिक अशी खीर आहे, ती म्हणजे मखाण्याची खीर. लहान मुलंच काय मोठ्यांना सुद्धाही आवडेल अशी खीर आहे. नमस्कार, मी आरती अन्नपूर्णा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत करते. व्हिडिओला सुरुवात करण्याच्या अगोदर जे कोणी नवीन सबस्क्रायबर असतील त्यांनी माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. ब्लेस यू. थँक्यू. आजची रेसिपी मी घेऊन आलेली आहे, ती म्हणजे खास अशी रेसिपी आहे, ती व्हिडिओमध्ये मी सांगणारच आहे. तर खास एकदम रेसिपी आहे आणि आता गुरुवार येणार आहे, तर वेगवेगळ्या खीर आपण बनवतो, पण आज अशी स्पेशल अशी मी खीर दाखवणार आहे आणि तीही एकदम सोप्या पद्धतीने. ती म्हणजे मखाना खीर. अतिशय सोपी आहे. मार्गशीर्षच्या गुरुवारीच काय, इतर सणाला सुद्धा तुम्ही ही खीर बनवू शकता. झटपट अशी आहे, पौष्टिक अशी आहे. तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. मखाण्याची खीर बनवण्यासाठी मी साहित्य सांगते. 5-6 बदाम मी 4 ते 5 तास भिजवले, त्याची साल काढून बारीक अशी कापं केलेली आहेत. 4 ते 5 पिस्त्याची कापं घेतलेली आहेत, त्याचे बारीक तुकडे केलेले आहेत. गरम केलेले दूध थंड करून त्यामध्ये केशरच्या काड्या घालून केशर दूध बनवलेलं आहे. अर्धा कप साखर, 3 ते 4 टेबलस्पून साजूक तूप घ्यायचं आहे. 1 लिटर म्हशीचं दूध चांगलं उकळून घेतलेलं आहे. मखाणे आपल्याला खिरीमध्ये त्याचे 2 तुकडे करायचे आहे. जर तुम्हाला अख्खे मखाणे खिरीमध्ये घालायचे असतील तरी काही हरकत नाही, पण मला खीर दाटसर येण्यासाठी मी कैचीने हे मखाणे 2 तुकडे करत आहे. अगदी सहज होत आहे, त्यामुळे आपली खीर छानपैकी दाटसर होते. सगळे मखाणे मी बारीक तुकडे केलेले आहेत कैचीने. खीर बनवण्याचं एक वेगळंच रिझन आहे, ते तुम्हाला मी सांगते. मी कोणत्याही ब्रँडचं मी प्रमोशन करत नाही आहे. मला त्या ब्रँडचं म्हणजे इंड्यूस व्हॅलीचे मला प्रोडक्ट आवडतात, म्हणून मी स्वतः विकत घेतलेले आहेत. तर मी ही कढाई घेतलेली आहे इंड्यूस व्हॅलीकडून आणि काल घरी आली ऑनलाईन केलेली ही इंड्यूस व्हॅलीची कढाई. मोठी आहे, म्हणजे 4 ते 5 जणांसाठी आहे. झाकण मस्तपैकी आहे आणि मेन म्हणजे मुळात खूप जड आहे, म्हणजे लाईफ टाईम अशी ही कढाई आहे. तर झाकण असं आहे, छानपैकी दिसायलाही सुंदर आहे. आणि कढाई बघा, म्हणजे आपण कोणत्याही गोष्टी भाजू शकतो. थालीपीठाची भाजणी करायची असेल किंवा कोणत्याही गोष्टी पीठ वगैरे कढई किंवा ग्रेव्हीच्या भाजीसुद्धा छानपैकी बनवू शकतो. तर नवीन कढाई आलेली आहे, त्यामुळे मी आज मखाण्याची खीर रेसिपी दाखवत आहे. मार्गशीर्ष महिन्याचे गुरुवार येत आहेत, त्यामुळे खिरीचाही गोड पदार्थ तुमच्यासमोर मी दाखवत आहे. कढई गरम झालेली आहे. गॅसची फ्लेम आता मी स्लो करत आहे. 3 ते 4 टेबलस्पून आपल्याला साजूक तूप घालायचं आहे. तूप चांगलं गरम झालेलं आहे. आता आपल्याला हे मखाणे घालायचे आहे तुपामध्ये आणि 2 ते 3 मिनटं आपल्याला तुपामध्ये मखाणे छानपैकी भाजून घ्यायचे आहेत. हे बघा, मखाणे छानपैकी भाजले गेलेले आहेत. त्याला उकळलेलं दूध आहे, हे थंड झालेलं आहे. आता ते मी 1 लिटर दूध घालत आहे आणि त्याचबरोबर मी केशर दूध बनवलेलं आहे ते मी घालत आहे. पण ढवळून घेऊया. केशर दुधाच्या ऐवजी तुम्ही उकळतानाच केशरच्या काड्या घातलात तरीही चालेल. हे मखाणे दुधामध्ये 7 ते 8 मिनटं शिजवून घ्यायचे आहे स्लो गॅसवर. आता हे झाकण मी अर्धवट ठेवत आहे, पूर्ण झाकण लावत नाही आहे. 7 ते 8 मिनटं झालेले आहेत, तुम्हाला मी दाखवते. हे बघा, आपले मखाणे छानपैकी शिजले गेलेले आहेत. कापसासारखे असे छानपैकी शिजले गेलेले आहेत. आता आपल्याला साखर घालायची आहे. अर्धा कप साखर मिक्स करून घेऊया. आता साखर विरघळायला पाहिजे, त्यासाठी स्लो गॅसवर आपल्याला मखाण्याची खीर
साखर विरघळेपर्यंत शिजवायची आहे. चला आता साखर छानपैकी विरघळलेली आहे. आता आपल्याला भिजवलेले बदाम घालायचे आहेत. भिजवलेले बदाम, पिस्त्याची कापं, 1 चमचा वेलची पावडर. आता मिक्स करून घेऊया आणि स्लो गॅसवर ही मखाण्याची खीर 2 ते 3 मिनिटं शिजवून घेऊया. चला आपली मखाण्याची खीर तयार झालेली आहे. काय कलर आलेला आहे, केशरी रंग, मस्तच. तर जरी तुम्हाला ही मखाण्याची खीर पातळ दिसत असली पण थंड झाल्यावर ही दाटसर होते. जर तुम्हाला अजून घट्ट हवी असेल तर काजूची पेस्ट घातली तरी चालेल किंवा थोडेसे मखाणे घेऊन मिक्सरला वाटलात जाडसर असं आणि खिरीमध्ये घातलात तरीही हरकत नाही. तर चला तर मग आपली ही मखाण्याची खीर तयार झालेली आहे. आता मी खीर सर्व करून घेते. पौष्टिक अशी खीर आहे ती म्हणजे मखाण्याची खीर. लहान मुलंच काय मोठ्यांना सुद्धाही आवडेल अशी खीर आहे. नॉर्मलीच आपण शेवयाची खीर सहसा बनवतो पण ही अशी पौष्टिक अशी खीर नक्की बनवा आणि मला कमेंटद्वारे नक्की सांगा. हे बघा आपली मखाण्याची खीर एकदम चविष्ट झालेली आहे. आता मी तुम्हाला रिव्ह्यू दाखवते आणि अतिशय सॉफ्ट असे झालेले आहेत. सुंदर मखाना एकदम कापसासारखे मऊ असे झालेले आहेत. नक्की ही मखाण्याची खीर बनवा. येत्या मार्गशीर्ष महिन्यामध्ये गुरुवारी मी असेच नवनवीन पदार्थ मी घेऊन येत जाईन. तर व्हिडिओ आवडल्यास माझ्या अन्नपूर्णा चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारांना नक्की शेअर करा. थँक्यू.